लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मावळ कोर्टात सुनावणी दरम्यान केतन सोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणूनच सियानं हत्येचा कट रचल्याची माहिती। नाशिकच्या बागलाणमध्ये चिकन खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू। दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली। उपचारापूर्वीच द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू। द्वारकाबाई यांचे पती शांताराम ह्याळीज यांच्यावर उपचार सुरू। नेमकी विषबाधा कशामुळे याचा तपास सुरू। भायखळ्यातील विषारी गोळ्या वाटपाचं प्रकरण आरोपी फैयाज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। 14,900 विषारी गोळ्या आरोपीकडून जप्त। वकिलांची माहिती, आरोपीनं 30,000 गोळ्या बनवल्याचा संशय। नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात। भारतातील 800 सह महाराष्ट्रातील 25 तरुण म्यानमार थायलंड सीमेवर ओलीस। उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप। मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। बीडच्या एका तरुणाच्या फोननंतर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण। विलास घुलेचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार करण्यात आल्याची एका महिलेची तक्रार। रमेश घुलेनं धमकावल्यानंच पोलिसात तक्रार न केल्याचाही दावा। वडील समजावण्यासाठी गेले असता विलास घुले, उमेश माने यांनी त्यांना मारहाण केली। वडिलांनीही हात उचलला, त्यातून हत्येची घटना घडली असा महिलेचा दावा। विलास घुले हत्या प्रकरण खूप अवघड। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, मनोज जरांगे यांची मागणी। कोल्हापूरमध्ये गोकुळच्या निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक सक्रिय। अरुण नरकेही महादेवराव महाडिक यांच्यासोबत भाजपच्या मेळाव्यात। अरुण नरके यांचा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय। विधान भवनाला 26 जून रोजी धमकीचा बनावट ईमेल। तपासणी केल्यानंतर मेल बोगस आयडीवरून आल्याचं समोर। विधान भवनाला बॉम्ब उडवून लावण्याचा धमकीचा ईमेल। अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र। माहिती अधिकार कायद्यातील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची मागणी, अन्यथा 5 जुलैपासून उपोषण करणार असल्याचा पत्रात उल्लेख। 12 जून 2024 रोजी लागू झालेल्या नियमांवर अण्णा हजारे यांचा आक्षेप। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट। सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि भाषा शिक्षकांची कमतरता असल्यामुळेच मुभा। 30 जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाई होणार। 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई। 30 जूनपर्यंत एचएसआरपी बसवण्यासाठी अधिकृत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकावर कारवाई होणार नाही। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला। आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद। सरकारी पक्षाचा जयराम चाटेच्या जामीन अर्जाला विरोध। आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला। विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरची सूत्र घेतली हाती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप 2024चा शुभारंभ। फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी शुभारंभ सोहळा। किल्ले रायगडावर शासकीय रोपवे सुरू करण्यास अखेर मंजुरी। अवघ्या 100 रुपयात रोपवेनं पायथ्यापासून माथा गाठता येणार। रायगडावर सध्या खासगी रोपवे कार्यरत। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक अमृतकुंडाची स्वच्छता। तळाशी असलेली शिवलिंग अनेक वर्षांनंतर प्रथमच स्पष्टपणे उघड। पुरातत्व विभागाच्या संवर्धन कामामुळे शिवलिंगांचं दुर्मिळ दर्शन। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि विठुनामाच्या जयघोषात पालखीचं प्रस्थान। त्र्यंबकेश्वरमधून महादेव पालखीचंही प्रस्थान। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला। यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैलजोडीला विविध टप्प्यांमध्ये रथ ओढण्याचा मान। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। परभणी शहरात मुसळधार पाऊस। अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी। महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रुंदीकरण न केल्यामुळेच बिकट परिस्थिती ओढावल्याचं परभणीकरांचं म्हणणं। जालन्यातल्या मंठा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। ढोकसाळा तांडा येथे पुलावरून पाणी। नागरिकांचा पाण्यातूनच जीवघेणा प्रवास। जालन्याच्या अंबडमध्ये जोरदार पावसाची हजेरी। अंबड शहरातल्या मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं। अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलं।
अकोल्यातील अकोट तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पावसामुळे अकोली जहागीरमध्ये रस्त्यावर पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे गावातील सखल भागात पाण्याचा वेग वाढला। चिपळूणमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पाणी टंचाई संपुष्टात। लोटे एमआयडीसीतील उद्योगांना दिलासा, पाणी नसल्याने गेल्या काही दिवसांपासून उद्योग बंद होते। कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। विदर्भात 3 ते 7 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज। जून महिन्यात विदर्भात पाऊस पडला नसल्याने 50% पावसाची तूट। गडचिरोलीत 70 ते 80% पावसाची तूट, तर नागपूर जिल्ह्यात जवळपास 45% पावसाची तूट। पावसाची तूट लवकरच भरून निघण्याची शक्यता कमी। भिवंडीत रात्री 1 तास मुसळधार पाऊस, शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। मुख्य बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं, अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत। वाशिममधील मानोरा शहरातील अरुणा नदीच्या पुराचा नागरिकांना धोका। मुसळधार पावसामुळे अरुणा नदीला पूर येत असल्याने जीवित आणि वित्तहानीचा धोका। प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी।